नमस्कार. आज आपण आलो आहे सासवड येथे. सासवड येथील कऱ्हा नदीच्या तीरावर असणारे हे काळभैरव मंदिर आहे. प्राचीन काळापासून गावोगावी पश्चिम महाराष्ट्रात आपल्याला गावोगावी काळभैरवाची मंदिरे पाहायला मिळतात. आणि काळभैरव हे रक्षक होते, गावांचे रक्षण करणारे होते असे पण ऐकवात आहे. आणि हे जे मंदिर आहे हे अतिप्राचीन काळातील वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम शैली असणारे हे मंदिर आपल्याला पाहायला मिळते. मंदिराच्या शेजारी असणारे हे दालन जे आहे या खोल्या पाहायला आपल्याला मिळतात. तर अशाच प्रकारच्या खोल्या आपल्याला जेजुरी गडावर जे खंडोबांचे मंदिर आहे त्या मंदिराच्या बाजूला सुद्धा अशाच प्रकारच्या खोल्या आणि दालनं आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर या भागामध्ये जितकी पण मंदिरं आहेत प्राचीन काळातील, या सर्व मंदिरांच्या शेजारी किंवा मंदिराच्या बाजूलाच अशी दालनं आपल्याला पाहायला मिळतात. त्या काळामध्ये याचं प्रयोजन काय असेल सांगता येत नाही. असं पण असू शकेल की इथे येणारे जे कोणी असतील त्यांना ध्यानधारणेसाठी त्याचबरोबर बसण्यासाठी ही दालनं बांधण्यात आली असावीत. इथे आपल्याला दीपस्तंभ पाहायला मिळत आहे. या मंदिराच्या समोर 2 दीपस्तंभ आहेत. एक उजव्या बाजूला आहे आणि एक डाव्या बाजूला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही प्राचीन मंदिरं प्रत्येकाने पाहिली पाहिजेत आणि अभ्यासली पाहिजेत. कारण प्राचीन मंदिरांची जी बांधकाम शैली आहे ही फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. याच्यामध्ये 2 प्रकारच्या बांधकाम शैली आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे जे दगड आहेत बांधकामाचे, कोरीव दगड आहेत हे सगळे, ते एकावर एक ठेवून फक्त बांधकाम केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. या दगडांच्या थरामध्ये कोणत्याही प्रकारचं मटेरियल आपल्याला पाहायला मिळत नाही. की जसं वाळू असेल, सिमेंट असेल किंवा गूळ आणि चुना प्राचीन काळामध्ये बांधकामासाठी त्याचा उपयोग केला जात असे. पण असं पण काही या ठिकाणी दिसत नाही. तर याचं वैशिष्ट्य असं आहे की फक्त दगडावरती दगड बांधूनच ठेवूनच हे मंदिर बांधलेलं आहे. आता दुसऱ्या बाजूला आपल्याला आणखीन एक बांधकाम शैली दिसत आहे. या बांधकाम शैलीमध्ये स्पष्ट दिसत आहे की याच्या बांधकामामध्ये जे दगड आहेत किंवा थर आहेत त्या थरामध्ये सिमेंट किंवा गूळ आणि चुना यांचे मिश्रण इथे वापरलेले किंवा उपयोगात आणलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. अशी ही बांधकाम करण्याची प्राचीन काळामध्ये 2 प्रकारची शैली इतिहासामध्ये आढळून येते. इतिहासकार सांगतात. आपण पण इतिहासाचे अभ्यासक असाल तर आपण सुद्धा याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की आपले मत नोंदवावे. हा आहे समोरील सभामंडप आणि मुख्य प्रवेशद्वार. आता दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला दीपस्तंभ पाहायला मिळत आहे. आणि हे आहे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार. आणि हा आहे सभामंडप, लाकडी सभामंडप आहे. याचे खांब वगैरे त्या काळामधील आहेत, प्राचीन काळातील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि दुसरं वैशिष्ट्य असं की या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायरीवर आपल्याला कीर्तिमुख दगडामध्ये कोरलेले आहे. हे कीर्तिमुख पाहायला मिळत आहे. आणि काही विशिष्ट मंदिरांच्याच पायऱ्यावर किंवा प्रवेशद्वारावर आपल्याला कीर्तिमुख पाहायला मिळतात. हे म्हणजे अशाच पद्धतीचे कीर्तिमुख आपल्याला जेजुरी गडावर जे मंदिर आहे त्या मंदिराच्या प्रवेशद्वाराचे जितके पण 4-5 प्रवेशद्वार आहेत त्या सर्व प्रवेशद्वारांच्या समोर पायरीवर खाली आपल्याला कीर्तिमुख आढळून येतात, पाहायला मिळतात. अशा पद्धतीचं हे अत्यंत सुबक आणि सुस्थितीत असणारं प्राचीन काळातील
बांधकामाच्या तंत्रज्ञान अवगत असणारं भारतीय प्राचीन काळातील लोकांना अत्यंत आधुनिक पद्धतीचं म्हणलं तरी चालेल, आत्तासुद्धा अशा पद्धतीचं आत्ताच्या काळात म्हणलं तरी असं बांधकाम करणं अशक्यच आहे. इतकं आधुनिक बांधकाम आपल्याला पाहायला मिळतं.